हॅलो गायज, मी वैभव शिंदे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी गाडीपासून बाहेर पडलो आणि बघतो तर पुन्हा तोच प्रॉब्लेम. उसाने भरलेला ट्रॅक्टर परत वायरीमध्ये अडकलेला आहे. रस्त्याची वाढलेली उंची, वरती भरलेला जास्त ऊस यामुळे हा सारखा प्रॉब्लेम येत आहे. शेवटी योगेश भाऊंनी कारभार हातामध्ये घेतलेला आहे व लाईट बंद करून वायर वरती ढकलून शेवटी अथक परिश्रमानंतर हा ट्रॅक्टर निघालेला आहे. आता आपण आलेलो आहे डेअरीमध्ये. आपली राहिलेली पेंडिंग कामे आपण आता पूर्ण करून घेऊया. सकाळचं चांगलं वातावरण आहे, त्यामध्ये काम करूया आपण. आणि आपल्याला जायचं आहे थोडंसं बाहेर. आपलं काम आता पूर्ण झालेले आहे. आपल्या डेअरी शेजारील गोंडस पाडीसोबत थोडंसं फिरूया आणि निघूया. तिथून आपण आलेलो आहे घरापाशी. MSCBने शेवटी मनावर घेतलेला आहे व लागणाऱ्या लाईटच्या तारा वरती घेण्यास काम चालू आहे. आता आपण आलेलो आहे शंभूराजे व ओंकार यांनी घेतलेल्या नवीन गाडीच्या पूजनासाठी. सगळ्यांना नामाटी ओढण्याचा कार्यक्रम चालू आहे. हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. मैं शंकर का वो प्रोभाना, कर सकता जग दीक्षा रक्षा. डमरू की वो प्रलय ध्वनि हूँ जिसमें नचता भीषण. ही आहे लकडे बंधूंची नवीन खरेदी. नवीन खरेदीच्या शुभेच्छा देऊन गाडी पूजनाचा कार्यक्रम इथे पूर्ण झालेला आहे. आता गाडी नवीन घेतली म्हणल्यावर फिरायला तर जावंच लागेल. तर गाडीमध्ये बसून आपण गावामध्ये फेरफटका मारत आहोत. आज आदिनाथ भवनमध्ये लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे इथे गाडी सजवण्याचं काम सुरू होतं. गाडी अतिशय चांगल्या प्रकारे सजवलेली आहे आणि MSCB पण काम पूर्ण झालेलं आहे. हे बघू शकताय तुम्ही, वायरी किती वरती घेतलेल्या आहेत. आता रोज ट्रॅक्टर अडकण्याचा कार्यक्रम बंद होणार आहे. आता सायंकाळ झाली आहे, पण परत आलेलो आहे डेअरीमध्ये. आपलं काम आवरून घेऊया. हे आमचे उमेश काका अत्यंत विश्वासू सहकारी. आपलं काम आवरून आपण आता आलेलो आहे श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. सर्व ठाई आदि तूच, अंती तूच, तूच सर्व ठाई. कशा पायी